मंडळी, आज आपण चाललेलो आहोत हरभऱ्याची भाजी फोडण्यासाठी. माझ्या डोळ्याला थोडंसं इग्नोर करा. ते आद्विकचे डोळे आले म्हणून आमच्या घरातले निम्म्या माणसांचे डोळे आलेले आहेत. बघा, आम्ही आले आहे हरभरा खुडण्यासाठी. वातावरण किती छान झालं आहे. सनसेट पॉईंट किती छान दिसत आहे. बघा, हा गावाकडचं वातावरण कसं प्रसन्न फ्रेश असं मस्त वाटत आहे. चला तर मग मी भाजी पटपट भाजी तोडली. नंतर मला हरभरासा खावासा वाटला म्हणून एक डाळा उपटून आणला आणि खात बसले. तोपर्यंत पाहिलंच तर मुलांचं चाललं होतं. कोण एक जण चक्कू काढत होतं तर एक जण काय पाला आणत होतं. त्यांचं काहीतरी खेळणं चालू होतं. नंतर मग यांनी सांगितलं आज चुलीवरच्या भाकरी कर. म्हणलं चुलीवर तर मी कधी केलं नाही, पण चला ट्राय करून बघू कसं जमतंय काय नाही, म्हणून घेतल्या चुलीवरती भाकरी करायचं. तसं बी आता गॅसचं पण शॉर्टेज आलेलं आहे, त्यामुळे म्हणलं चला थोडंसं काहीतरी वेगळं. मग बघा माझी भाकरी कशी फुगली आहे. मग म्हणलं चला आता थोडंसं चूल पेटवलीच आहे तर आपण बटाटे पण भाजायला टाकू. मग बटाटे भाजायला टाकले, पण झालं असं माझे बटाटे चांगले भाजलेच नाही, निम्मे थोडे. चला म्हणलं आता जाऊ द्या, जेवणाचा टाईम झालेला आहे, घ्या तसेच खायला. मग ते तसेच घेतले खायला. म्हणजे त्याला थोडेसे सोललं आणि तेल मीठ मिरची टाकून कालवलं. मग आजचा मेनू आमचा मस्त होता. आज बेसन भाकरी, वरण भात आणि कुरडे पापड तळलेलं होतं. मग सगळ्यांना एकत्र जेवा, म्हणजे आमच्या इथं सगळे एकत्र जेवतात. मग प्रसन्न हवेत मस्त असं बाहेर आम्ही जेवत बसलो. सगळ्यांनी गप्पा मारत जेवण आमचं दरवेळेस उन्हाळा लागला की आम्ही बाहेरच जेवतो. बाहेर जेवायला एकदम भारी वाटतं. चला तर बाय बाय.